नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे व्हॅनिला केक। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे। हे अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे। रूम टेम्परेचरवरच दूध घेतलेलं आहे। अगदी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध वापरायचं नाही आहे। हे 1 वाटी मी साखर घेतलेली आहे पावडर करून आणि हे 5 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता। आणि हे मी याच वाटीने 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे। एक इनोचं पॉकेट घेतलेलं आहे आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। आता मी कुकरमध्येच करून घेणार असल्यामुळे मी हे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे। मीडियम गॅसवरतीच ठेवलं आहे। 5 मिनिट आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे अगोदर कुकर। आणि कुकरमध्ये स्टँड किंवा प्लेट जरी ठेवलं तरी चालतंय, कारण आपल्याला याच्यावरती आपल्याला भांडं ठेवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे, अर्धी वाटी तेल आणि ही पिठी साखर सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर। आता साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता यामध्ये आपण मैदा टाकून घ्यायचा आहे। व्हॅनिला एसेन्स टाकून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला हे पण मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये हे इनोची पुडी टाकून घ्यायची पूर्ण आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्या घरी केक करत असताना आपल्याजवळ केकचे पात्र नसतात, त्यामुळे हे मी कुकरचाच डबा घेतलेला आहे। त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आता सगळं। आता कुकर 5 मिनिट मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये हे भांडं ठेवून घेणार आहे। आता हे कुकर लगेचच झाकून घ्यायचं आहे आणि कुकरची शिट्टी आपल्याला काढून घेऊन मग कुकरचं टोपण लावायचं आहे। आणि आपल्याला हे मीडियम गॅसवरती 30 ते 35 मिनिट व्यवस्थित हा केक होऊ द्यायचा आहे। 30 ते 35 मिनिट झालेले आहेत आपल्या केकसाठी। मी गॅस बंद करून घेत आहे। तर कुकर काढून घेणार आहे। कुकरची शिट्टी नसल्यामुळं वाफ पूर्ण वरी जाते ना। आता हे पहा, अशा पद्धतीने आपलं केक तयार झालेलं आहे। थंड होण्यासाठी मी काढून ठेवले होते। 15 मिनिट झाले, व्यवस्थित डब्बा थंड झालेला आहे आपला। आता हे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे। एक प्लेट डिश घ्यायचं, हे असं ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं केक करून घ्यायचं। हे पहा, खूप छान असा स्पंजी झाला आहे हा केक। हा पहा, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं घरी जे अवेलेबल आहे त्या पदार्थानुसारच मी हे केक तयार केलेला आहे। तुम्ही पण करून पहा। आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।